नमस्कार मित्रांनो, माझं नाव नितीन आहे आणि स्वागत आहे आपलं माझ्या चॅनल टेक नितीनमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी GCTBC 40WPMच्या बिझनेस लेटरची फॉर्मॅटिंग तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओला नक्की पूर्ण बघा आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनसुद्धा प्रेस करा. ह्या व्हिडिओला आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा जे GCTBC एक्झाम देणार आहेत किंवा GCTBCची मीन्स प्रॅक्टिस करत आहेत, पुढे एक्झाम देणार आहेत. असं सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींना तुम्ही इथं जे आहे हा व्हिडिओ शेअर करू शकता. तर चला मित्रांनो सुरू करूया. बघा, 40WPMमध्ये काय होत असतं, दोन प्रकारचे लेटर असतात. एक बिझनेस असते आणि एक पर्सनल लेटर असते. दोन्हीपैकी कोणताही एक लेटर तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो. तर मित्रांनो बघा, आपण आज बिझनेस लेटर बघणार आहोत. यामध्ये बघा वेगवेगळे स्टाईल्स तुम्हाला दिले असतात, त्यानुसार तुम्हाला फॉर्मॅट करावा लागतो. आणि इथं मोस्ट इम्पॉर्टंट थिंग हे आहे की जे ॲड्रेसेस तुम्हाला दिलेले असतात, इथं ते दोन ॲड्रेसेस दिलेले असतात आणि तुम्हाला मेल मर्जच्या फॅसिलिटीचा यूज करून जे आहे ॲड्रेसेस एंटर करावे लागतात. कारण बघा, हे जो लेटर आहे ते दोन ॲड्रेसेसवर आपल्याला बनवावे लागते. तर आपण दोनदा न टाईप करता एकदाच टाईप करतो आणि मेल मर्जमध्ये फक्त ॲड्रेस एंटर करून त्यानंतर फिनिश मेल मर्ज केल्यानंतर जे आहेत आपले दोन लेटर्स ऑटोमॅटिक जनरेट होत असतात, दोन ॲड्रेसेसचे. तर ते तुम्हाला समोर माहीत होणार आहे कशा प्रकारे ते करायचे आहे. व्हिडिओला नक्की पूर्ण बघा विदाऊट स्किप कराल तर होऊ शकते तुमचा कोणता ना कोणता पार्ट इथं सुटू शकतो आणि तुम्ही मिस्टेक करू शकता. दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो, इथं बघा मी थोडासा क्वेश्चन साईडला येतो. इथं बघा ॲड्रेस ऑफ ॲड्रेसी इन ब्लॉक स्टाईल. तर बघा, जो ॲड्रेस ऑफ ॲड्रेसी आहे तो ब्लॉक स्टाईल किंवा इंडियन स्टाईलमध्ये दिलेला असू शकतो आणि हा जो पॅराग्राफ असतो हा पण ब्लॉक स्टाईल किंवा इंडियन स्टाईलमध्ये दिलेला असू शकतो. तर जी स्टाईल आपल्याला दिली आहे त्या स्टाईलनुसार आपल्याला करावं लागेल फॉर्मॅटिंग. तर मी ते तुम्हाला समोर सांगणार आहे. ब्लॉक स्टाईल असेल तर कशा प्रकारे करायचं, इंडियन स्टाईल असेल तर कशा प्रकारे करायच्या. तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, फॉर्मॅटिंग सुरू करण्याआधी बघा, जर तुम्हाला GCTBCचा काही कंटेंट हवा असेल, जसे की फॉर एक्झाम्पल मराठीचे टायपिंग चार्ट, मराठी टायपिंग कोर्स 5 दिवसात तुम्हाला कशा प्रकारे मराठी टायपिंग शिकता येईल किंवा तुम्हाला पॅसेज पाहिजे असतील प्रॅक्टिसकरिता, तर सगळा जो कंटेंट आहे तो आमच्या स्टोअरवर अवेलेबल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे माझ्या स्टोअरची. तिथं आल्यावर तुम्हाला बघा अशाच प्रकारे स्टोअर दिसेल. GCTBCवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं बघा एवढा सारा जो आहे कंटेंट इथं अवेलेबल आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही काही पण इथून परचेस करू शकता ज्याची तुम्हाला रिक्वायरमेंट आहे. तर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स वगैरे सगळे तुम्हाला मिळणार आहेत. परचेस कसं करायचं बघा, फॉर एक्झाम्पल मला 40चे स्पीड पॅसेज हवे आहेत, तर मी इथं त्याच्यावर क्लिक करीन आणि इथं बाय नाववर क्लिक करीन. बाय नाववर क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे cosmofit.comचा जो आमचा पार्टनर पेमेंट गेटवे आहे तो ओपन होणार आहे. बघा, यामध्ये तुम्हाला ईमेल आय डी आणि फोन नंबर एंटर करायचा आहे. मित्रांनो, ईमेल आय डी आणि फोन नंबर एंटर करून झाल्यानंतर तुम्हाला बाय नाववर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे QR कोड स्कॅन दिसेल. तुम्ही डायरेक्टली पे करू शकता QR कोड स्कॅन करून किंवा UPI ID पण एंटर करू शकता. इथं बघा खाली ऑप्शन दिसून राहिला मोर पेमेंट ऑप्शनमध्ये UPIच्या. तर इथं तुमची UPI ID एंटर करून सुद्धा पेमेंट करू शकता. जसं तुमचं पेमेंट होईल तुम्हाला डाउनलोडची बटन दिसेल. डाउनलोडवर क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. मित्रांनो बघा, लेफ्ट साईडला तुम्हाला क्वेश्चन दिलेला असेल आणि राईट साईडला तुम्हाला जे आहे फॉर्मॅटिंग करावी लागेल. पहिले टाईप करावं लागेल, त्यानंतर फॉर्मॅटिंग करावं लागेल. 40 वर्डमध्ये मित्रांनो काय असते, जो लेटर असते तुम्हाला अनफॉर्मॅटेड दिलेलं असते. अशा प्रकारे आपल्याला ते टाईप करायचे असते आणि ते कशा प्रकारे टाईप करायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ही व्हिडिओ जर तुम्ही बघाल तर तुम्हाला सगळं A to Z डिटेल्स मिळणार आहे. तुम्हाला दुसरी व्हिडिओ बघायची आवश्यकताच पडणार नाही. तर बघा, इथून लेटर स्टार्ट होत आहे. हे काही इन्स्ट्रक्शन आहेत ते तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. तर ते पण मी तुम्हाला सांगून देतो. बघा, क्वेश्चनमध्ये काय लिहिलं आहे, टाईप द फॉलोइंग बिझनेस लेटर इन प्रॉपर फॉर्म ऑब्झर्विंग द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन. ठीक आहे. पहिला काय, हेडिंग ऑफ द कंपनी बी इन द सेंटर ऑफ लाईन, म्हणजे आपल्याला हेडिंग सेंटरमध्ये करायची आहे. अँड इन ब्लॉक कॅपिटल लेटर्स, म्हणजे कॅपिटल लेटर्समध्ये आपल्याला हवी आहे. तर ऑलरेडी दिलेलंच आहे. त्यानंतर बघा ॲड्रेस ऑफ ॲड्रेस इन ब्लॉक स्टाईल. आता बघा ब्लॉक स्टाईल इथं दिलेला आहे. तर जो ॲड्रेस आपण टाईप करणार आहोत तो जो आहे मार्जिनला लागूनच, मीन्स लेफ्ट जी मार्जिन आहे तिला लागूनच आपण इथं टाईप करणार आहोत. त्यानंतर बघा, यूज मेल मर्ज इन्सर्ट फीड अकॉर्डिंग टू द गिवन स्टाईल. ठीक आहे. मेल मर्ज आपल्याला यूज करायचा आहे. त्यानंतर पॅराग्राफ शुड बी ब्लॉक स्टाईल. तर ब्लॉक स्टाईल असल्यामुळे आपल्याला जो पॅराग्राफ्स पण जे आपल्याला दिले आहेत ते आपल्याला जे आहे लेफ्ट मार्जिनला लागूनच ठेवायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, कॉम्प्लिमेंटरी क्लॉज शुड बी राईट हँड साईड. तर बघा इथं आपल्याला जो लेफ्ट इंडेंट आहे तो 3.5वर सेट करून त्याला सेंटर अलाइनमेंट करावं लागेल. इथं इन्स्ट्रक्शन पण दिलेली आहे. तर चला आपण टाईप करू सर्वात आधी. तर बघा, जो नाव आहे कंपनीचा तो कॅपिटलमध्ये दिलेला आहे. तर तुम्हाला कॅपिटलमध्ये टाईप करायचं आहे. ओके. त्यानंतर बघा इथं हे जे 4 लाईन्स दिले आहेत, डॅश 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 डॅश, याचा अर्थ असा असते की इथं तुम्हाला एंटर प्रेस करायची आहे. ठीक आहे. तर मी एंटर प्रेस केला.
आता नेक्स्ट 1 बाय 1 आपण असंच टाईप करू, जसं जिथं डॅट डॅट आहे तिथं एंटर प्रेस करून समोरचा टाईप करू. M स्पेस I स्पेस D स्पेस C, त्यानंतर एरिया. ठीक आहे, कॉमा द्यायचा आहे आणि एंटर प्रेस करून इथं ॲड्रेस फिलअप करायचा आहे. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट आपल्याला एंटर प्रेस करायचा आहे आणि ईमेल टाईप करायचा आहे इथं. ठीक आहे, ईमेल. ओके, त्यानंतर अशा प्रकारे जसं दिलं आहे तसंच तुम्हाला टाईप करायचं आहे, sunrise@yahoo.in. ठीक आहे, त्यानंतर स्पेस देऊन इथं वेबसाईट आणि कोलन द्यायचं आहे आणि त्यानंतर www.sunrisetechno.com. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, कधी कधी काय असतं तर टेलिफॅक्स पण दिलेला असतो, तर टेलिफॅक्स पण तुम्हाला टाईप करायचा आहे. जर दिलेला असेल तर इथं दिलेलं नाही आहे म्हणून आपण स्किप करणार आहे. ठीक आहे, त्यानंतर एंटर प्रेस करायचं. त्यानंतर बघा रेफरन्स नंबर इथं दिलेला आहे, तो पण आपण टाईप करून घेऊ, 2013/51. त्यानंतर डेट इथं दिलेली आहे बघा, 01 ऑगस्ट, 2013. त्यानंतर बघा टू टाईप करायचे. आता बघा इथे ॲड्रेसेस जे आहेत ते 2 दिलेले आहेत. बघा, हा फर्स्ट ॲड्रेस आहे, समर्थ सर्व्हिसेस, गावलबाग, इंदिरानगर, अहमदनगर. ठीक आहे, आणि दुसरा ॲड्रेस हा दिला आहे M/S चिंतामणी सर्व्हिसेस, B6 अजिंक्य यात्रा नगर, मुंबई. तर बघा अशा प्रकारे 2 ॲड्रेसेस दिले आहेत, कोलनमध्ये 72 आहे. ठीक आहे, तर हे जे ॲड्रेसेस आपण डायरेक्ट मेल मर्जमध्ये एंटर करणार आहोत, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ते सोडून द्यायचं आहे सध्यासाठी, खालचं लेटर टाईप करायचं आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट इथं बघा सब्जेक्ट आहे. ठीक आहे, तर आपण सब्जेक्ट टाईप करू. थोडासा मी वर करून घेतो हा, जेणेकरून प्रॉपरली तुम्हाला दिसू शकेल. ओके, तर बघा इथं मी एंटर प्रेस केला आणि आपण सब्जेक्ट टाईप करू. सब्जेक्ट कोलन सप्लाय ऑफ कम्प्युटर स्पेअर्स. ठीक आहे, त्यानंतर बघा रेफरन्स इथं दिलेला आहे, तर रेफरन्ससुद्धा आपण टाईप करणार आहे, युअर लेटर ऑफ इंट्रोडक्शन, डेट 25/7/2013. ठीक आहे, खाली डिअर सर, कॉमा, जिथं डॅश डॅश दिला आहे तिथं आपल्याला खाली टाईप करायचं आहे. ठीक आहे, इट इज प्रपोज टू परचेस सम कम्प्युटर पार्ट्स, बट बिफोर परचेसिंग them it is necessary that we should have lowest and competitive rates from different suppliers and manufacturers for our comparative study. फुल स्टॉप. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॅरेग्राफ आहे, वी देअरफोर रिक्वेस्ट you to furnish us your lowest and competitive rates for computer spares with immediate effect from the receiving of this letter. ठीक है, please also note that quotations received
आफ्टर ड्यू डेट विल नॉट बी कन्सिडर्ड अँड विल बी रिजेक्टेड. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॅरेग्राफ, युअर कोटेशन should be in a scaled paper and marked as comma. ठीक आहे. सप्लाय ऑफ कम्प्युटर स्पेअर्स. ठीक आहे. आता बघा इथं कॉमा नाही आहे, इथं कोलन आहे, ते उलटं टाईप झालं आहे तिथं. तर आपण सरळ टाईप करून घेऊ, कम्प्युटर स्पेअर्स. ओके, फुल स्टॉप. Please send a sample of computer spares if necessary. Full stop. The quotation should be inclusive of all taxes. Oh, sorry. त्यानंतर इथं लोकल, स्टेट अँड सेंट्रल. फुल स्टॉप द्यायचा. ओके, स्पेलिंग डिलेवरी इज स्ट्रिक्टली ॲट आवर ऑफिस साईट. नेक्स्ट, थँकिंग यू. ठीक आहे. फुल स्टॉप द्यायचा आहे. इथं तिथं कॉमा दिलेला आहे बट ते फुल स्टॉप असेल. युअर्स faithfully manager inclusive नील. सर बघा अशा प्रकारे आपला सगळा जो आहे इथं लेटर टाईप झालेला आहे. तर टायपिंगला पण मार्क असतात आणि फॉर्मॅटिंगला मार्क असतात. ठीक आहे. तर इथं मी थोडासा चेंजेस करून घेतो क्वेश्चन साईडला. इथं काही चुका झालेल्या आहेत, तर ते मी आधी करेक्ट करून घेतो, जेणेकरून तुम्हाला पण कन्फ्युजन होणार नाही. ओके. तर बघा अशा प्रकारे आपला सगळा जो लेटर आहे तो टाईप झालेला आहे. आता बघा आपल्याला फॉर्मॅटिंग करायचं आहे. तर मी काय करतो आता, हा जो लेटर आहे आपला याला मोठ्या साईजमध्ये करतो, जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली फॉर्मॅटिंग कळू शकेल. तर चला मित्रांनो, आपण फॉर्मॅटिंग सुरू करूया. सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, हे जी हेडिंग आहे याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बघा होम टॅबमध्ये यायचं आहे आणि याला बोल्ड करून घ्यायचं आहे सर्वात आधी. आणि याचा जो फॉन्ट साईज आहे तो 24 तुम्हाला करायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर बघा ईमेल आणि जो कोलन आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर याला बोल्ड करायचं आहे. तसेच प्रकारे वेबसाईट आणि कोलन जे आहे त्याला पण सिलेक्ट करायचं आहे आणि बोल्ड करायचं आहे होम टॅबमध्ये येऊन, फॉन्ट ग्रुपमध्ये येऊन. आणि बघा कधी कधी इथं टेलिफॅक्स पण दिलेला असतो वेबसाईटच्या नंतर, तर ते पण जर दिला असेल क्वेश्चनमध्ये तर तुम्हाला टाईप करून त्याचा पण जो टेलिफॅक्स.कोलन आहे त्याला पण बोल्ड करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर बघा नेक्स्ट स्टेप ही आहे की आपल्याला हे सिलेक्शन घ्यायचं आहे असं सगळं. आणि होम टॅबमध्ये येऊन फॉन्ट ग्रुपमध्ये तर नाही, पॅराग्राफ ग्रुपमध्ये इथं बघा सेंटर अलाइनमेंट आहे, तर सेंटर अलाइनमेंट इथं करून घ्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर काय करायचं आहे बघा, इथं जिथं वेबसाईट एंड होतं तिथं तुम्हाला कर्सर घेऊन यायचा. इथं एकदा एंटर प्रेस करायचं आहे. त्यानंतर बघा होम टॅबमध्ये इथं बघा पॅराग्राफ ग्रुप आहे. पॅराग्राफ ग्रुपमध्ये इथं बॉर्डरचं ऑप्शन आहे. इथं ड्रॉपडाऊनवर क्लिक करायचं आहे आणि बॉटम बॉर्डर तुम्हाला अशा प्रकारे इथं देऊन द्यायची आहे. त्यानंतर बघा तुम्हाला रेफरन्स नंबर आणि जो डेट आहे त्याला पण बोल्ड करावं लागणार आहे. तर बघा सर्वात आधी आपण ते बोल्ड करून घेऊ. रेफरन्स नंबर कोलनला सिलेक्ट करायचं आहे. होम टॅब फॉन्ट ग्रुपमध्ये इथं बोल्डचं ऑप्शन मिळत आहे, ते करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर डेट जी आहे तर डेटच्या सिलेक्शन घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि इथं होम टॅबमध्ये येऊन इथं बोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा 3 किंवा 3पेक्षा जास्त टॅब तुम्हाला इथं द्यायचे आहेत. तर बघा ॲडजस्ट प्रॉपरली होईल तशा प्रकारे तुम्हाला इथं टॅब द्यायचे आहेत. तर बघा मी 1 2 3 4 5 टॅब इथं देत आहेत. 6 टॅब मी देईन तर ते खाली सरकेल, म्हणून इथं 5 टॅब मी इथं देत आहे. बघा अशा प्रकारे तुम्ही जर 1 टॅब एक्स्ट्रा वाढवली तर ते खाली जाईल, तर तुम्हाला बॅकस्पेस इथं प्रेस करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघा डेट इथं तुम्हाला ॲडजस्ट करायची आहे. त्यानंतर बघा तुम्हाला इथं डेट आणि 2च्या मधात जे आहे एक एंटर प्रेस करावी लागेल अशा प्रकारे. तर इथं एक एंटर तुम्हाला द्यायचे आहेत. ओके. त्यानंतर बघा मित्रांनो, आता आपला जे ॲड्रेसेस आहेत ते 2 ॲड्रेसेस दिलेले होते.
तर त्या 2 ॲड्रेसेसना आपल्याला टाईप करावं लागेल. तर थोडासा खाली स्क्रोल डाऊन करतो मी. तर बघा इथं 2च्या नंतर आपल्याला जे आहे ॲड्रेस टाईप करावा लागणार आहे. तर ॲड्रेस टाईप करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बघा, मेलिंग टॅबमध्ये जावं लागेल. मेलिंग टॅबमध्ये गेल्यानंतर बघा इथं एक ऑप्शन मिळेल तुम्हाला मेल मर्जचा. ठीक आहे. तर बघा इथं स्टार्ट मेल मर्जवर जर तुम्ही क्लिक कराल तर इथं तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन मिळतील आणि सिलेक्ट रेसिपियंटवर क्लिक कराल तर इथं वेगवेगळे ऑप्शन मिळतील. तर तुम्हाला सिलेक्ट रेसिपियंटवर क्लिक करायचं आहे. इथं बघा टाईप अ न्यू लिस्टचं ऑप्शन मिळेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तर एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. ह्यामध्ये आपण जे आहे नवीन जे आहे एंट्री करू शकतो ॲड्रेसेसची. तर बघा आता मी काय करतो, याला छोटा करतो पुन्हा याला क्लोज करतो थोड्या वेळासाठी. तर मित्रांनो बघा मी इथं छोटं केलं आहे दोघं साईडना. इथं बघा आपल्याला 2 ॲड्रेसेस दिलेले आहेत, तर ते आपण 1 बाय 1 टाईप करून घेऊ. बघा इथं मी मेलिंग टॅबमध्ये आहे. मेलिंग टॅबमध्ये इथं बघा सिलेक्ट रेसिपियंटचे ऑप्शन आपल्याला मिळत आहे. याच्यावर क्लिक करायचं आहे आणि टाईप न्यू लिस्टमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. एक्झाममध्ये पण तुम्हाला असंच करायचं आहे. आता बघा टायटलमध्ये आपल्याला काय टाकावं लागेल बघा. टायटलमध्ये आपल्याला हा M/S समर्थ सर्व्हिसेस. अच्छा, इथं बघा कधी काय असते मॅनेजर वगैरेचे नाव असते तर ते आपल्याला टायटलमध्ये टाकावं लागलं असतं, पण इथं डायरेक्टली जे आहे कंपनीचे नाव दिलेले आहे. ठीक आहे. तर आपण काय करू, कंपनी नेम इथं टाकू. ठीक आहे. कंपनी नेममध्ये हा जो ॲड्रेस आहे हा टाकू M/S SAMARTH समर्थ सर्व्हिसेस. ठीक आहे. इथं कॉमा द्यावा लागेल आपल्याला. त्यानंतर बघा इथं याचा ॲड्रेस दिलेला आहे आणि सिटी दिलेली आहे. तर ॲड्रेस लाईन 1मध्ये त्याचा ॲड्रेस एंटर करून घेऊ आपण. अशा प्रकारे मी दाखवतो तुम्हाला. ॲड्रेस लाईन 1मध्ये काय बघा GAOLBH. ठीक आहे. गावलबाग कॉमा इंदिरा नगर कॉमा आणि सिटीचं नाव दिलेलं आहे, तर आपण डायरेक्टली इथं सिटी एंटर करू. ठीक आहे. अहमदनगर. ठीक आहे. आता बघा एक एंट्री आपल्याला झाली आहे. आता आपल्याला पुन्हा दुसरा ॲड्रेस टाकायचा आहे, म्हणून इथं न्यू एंट्री घ्यायची आणि पुन्हा इथं कंपनीचं नाव एंटर करायचं आहे, दुसरा जो ॲड्रेस दिलेला आहे तो. तर बघा M/S त्यानंतर चिंतामणी सर्व्हिसेस. ओके, सर्व्हिस आहे फक्त. जसं दिलं आहे तसं टाईप करू. ॲड्रेस लाईन 1मध्ये ॲड्रेस टाईप करू. ॲड्रेस काय दिलेला आहे बघून घेऊ आपण. B/6 अजिंक्यतारा. ओके, अजिंक्यतारा नगर. ठीक आहे. कॉमा. तर बघा इथं स्मॉलमध्ये दिलेलं आहे, आपण कॅपिटल करून घेऊ. ओके, इथं कॅपिटल होणार नाही. जसं दिलं आहे तसंच टाईप करू आपण. त्यानंतर सिटी कोणती दिलेली आहे इथं, मुंबई. ठीक आहे. मुंबई नाही, जे या फील्डमध्ये तुम्ही एंटर केलं आहे, जसे कंपनी नेम, ॲड्रेस लाईन 1 आणि सिटी, हे तुम्हाला आठवण ठेवायचं आहे, कारण नंतर आपल्याला ते एंटर करावं लागणार आहे. ठीक आहे. तर हे 72 मी एंटर करून टाकला. तर अशा प्रकारे आपले 2 एंट्रीज इथं झालेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, 2 एंट्री झाल्या आहेत, तर आपल्याला इथं ओके करायचं आहे. ठीक आहे. जसं ओके करणार आहे तर इथे आपल्याला एक फोल्डर येईल जिथं आपल्याला सेव्ह करावं लागेल ते. तर हे मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे, त्यामुळे इथं आपल्याला सेव्ह करावं लागून राहिलं. एक्झाममध्ये जे आहे डायरेक्टली सेव्ह होणार आहे. मित्रांनो मायक्रोसॉफ्ट वर्ड असल्यामुळे हे इथं आपल्याला असं सेव्ह करावं लागत आहे, पण एक्झाममध्ये डायरेक्टली ते सेव्ह होऊन जाईल. मित्रांनो बघा आता तुम्हाला पुन्हा मेलिंग टॅबमध्ये यायचं आहे आणि इथं बघा इन्सर्ट मर्ज फील्ड्स याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि बघा सर्वात आधी आपण काय केलं होतं, कंपनी नेम इथं एंटर केला होता. तर कंपनी नेम इथं अशा प्रकारे आणून घ्यायचं तुम्ही. त्यानंतर बघा पुन्हा इन्सर्ट मेल फील्डमध्ये जायचा. ॲड्रेस लाईन 1मध्ये आपण ॲड्रेस लाईन 1 एंटर केली होती, तर अशा प्रकारे ॲड्रेस लाईन 1मध्ये ते एंटर करायचं आहे आणि पुन्हा इथं एंटर प्रेस करून आपण इथं सिटी एंटर केली होती, तर अशा प्रकारे सिटी आपल्याला एंटर करायची आहे. त्यानंतर एक एंटर प्रेस करायचं आहे. तर बघा इथं आपला जो आहे ब्लॉक स्टाईलमध्येच होता, जो ॲड्रेस ऑफ ॲड्रेसही होता तो ब्लॉक स्टाईलमध्ये होता. त्यामुळे आपण काय करणार आहोत, इथं बघा हे जे लेफ्ट मार्जिन आहे त्याला लागूनच जे आहे आपण इथं ठेवणार आहे. जर इंडेक्स स्टाईल असला असता तर आपल्याला इथं टॅब्स द्यावं लागले असते. ठीक आहे. तर मी काय करणार आहे, एक इंडियन स्टाईलवाला पण जे आहे लेटर तुम्हाला इथं माझ्या चॅनलवर अवेलेबल करून देणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली कळू शकेल. कारण मी आता इथंच जर सांगितलं तर तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतो, म्हणून आपण आधी ब्लॉक स्टाईलवालाच बघू.
ठीक आहे. त्यानंतर आपण इंडियन स्टाईलचं एक वेगळा लेटर आपण टाईप करू व्हिडिओमध्ये. तर बघा हे आपली जे आहे ॲड्रेस इथं ॲड्रेसचे जे फील्ड्स आहेत ते एंटर झालेले आहेत. त्यानंतर पुढच्या फॉर्मॅटिंगकडे वळूया आपण. खाली स्क्रोल डाऊन करूया. आता बघा सब्जेक्ट आणि रेफरन्स ला आपल्याला इथं बघा सब्जेक्टला आपल्याला सब्जेक्ट आणि कोलनला सिलेक्ट करायचं आहे, होम टॅबमध्ये यायचं आहे आणि बोल्ड करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या समोरील जो मॅटर आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि अंडरलाईन करायचं आहे. तशाच प्रकारे रेफरन्सला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, ह्याला बोल्ड करायचं आहे आणि याचा जो समोरील जो मॅटर आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि अंडरलाईन करायचं आहे. त्यानंतर बघा इथं आपला जो पॅराग्राफचा स्टाईल आहे त्यानुसार आपल्याला सब्जेक्ट आणि रेफरन्स जे आहे चेंज करावे लागतील. तर बघा इथं सर्वात आधी आपण काय करणार आहे, एक जे आहे ब्लँक लाईन इथं देणार आहोत डिअर सर आणि सब्जेक्ट मीन्स रेफरन्स आणि डिअर सरच्या मधामध्ये. मित्रांनो बघा आपला ॲड्रेस ऑफ ॲड्रेसची जो आहे तो ब्लॉक स्टाईलमध्ये दिलेला आहे आणि जो पॅराग्राफ आहे तो पण सुद्धा ब्लॉक स्टाईलमध्ये आला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे ते जे लेफ्ट साईडलाच मीन्स मार्जिनला लागूनच ठेवायचे आहे. त्यानंतर मित्रांनो बघा आपल्याला इथं एक ब्लँक लाईन द्यायची आहे डिअर सर आणि फर्स्ट पॅराग्राफच्या मधात. त्यानंतर दुसऱ्या पॅराग्राफच्या मधात पुन्हा एकदा एक ब्लँक लाईन द्यायची आहे आणि आपल्याला जे आहे थर्ड पॅराग्राफ आहे इथं पण सुद्धा एक ब्लँक लाईन द्यावं लागेल, कारण आपला जो आहे लेटर जो 40चे फॉर्मॅटिंग आहे त्यामध्ये अशा प्रकारची फॉर्मॅटिंग करावं लागते. त्यानंतर बघा हा जो फोर्थ पॅराग्राफ आहे त्याच्यानंतर सुद्धा थँकिंग यू आणि याच्या मधात सुद्धा एक जे आहे ब्लँक लाईन आपल्याला द्यावी लागणार आहे. त्यानंतर थँकिंग यू आणि युअर फेथफुलीच्या मधात सुद्धा एक ब्लँक लाईन आपल्याला इथं द्यावी लागणार आहे. मित्रांनो नेक्स्ट स्टेप काय करायची आहे, तुम्हाला इथं थँकिंग यूपासून तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं आहे वरपर्यंत डिअर सरपर्यंत तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं आहे आणि आपल्याला ते जे आहे जस्टिफाई करावं लागेल, जस्टिफाय अलाइनमेंट त्याला लावी लागेल. तर बघा डिअर सर आपण सिलेक्ट केला, होम टॅबमध्ये यायचं आहे, होम टॅबमध्ये येऊन इथं अशा प्रकारे जे आहे जस्टिफाईड अलाइनमेंट लावली की तुमचा जो पॅराग्राफ आहे जो आहे तो जस्टिफाईड होऊन जाईल. त्यानंतर बघा मित्रांनो युअर फेथफुली आणि मॅनेजरच्या मधात 2 ब्लँक लाईन्स आपल्याला द्यावा लागेल. आणि बघा क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे की जो आहे 3.5वर आपल्याला ड्रॅग करायचा आहे जो कॉम्प्लिमेंटरी क्लॉज आहे. तर इथं पण आपण काय करणार आहे अशा प्रकारे सिलेक्शन घेणार आहे आणि जो इंडेंट आहे तो लेफ्ट इंडेंट जो आहे तो 3.5वर अशा प्रकारे ड्रॅग करणार आहे आणि याची जी अलाइनमेंट आहे ते अलाइनमेंट जे आहे आपण सेंटर करणार आहे अशा प्रकारे. तर हा आपल्याला सेंटर अलाइन झालेला आहे. आणि इथं बघा मॅनेजर आणि जो इन्क्लुजर आहे त्याच्या मधात सुद्धा जे आहे आपल्याला एक ब्लँक लाईन द्यायची आहे. तर ते पण आपण इथं जे आहे देणार आहोत. तर बघा मॅनेजर नंतर आपल्याला माऊस आणायचे आहे आणि अशा प्रकारे जे आहे इथं जे आहे ब्लँक लाईन द्यायची आहे. तर अशा प्रकारे आपला जो हा लेटर आहे तो 90% जो आहे फॉर्मॅट झालेला आहे. आता बघा ह्यामध्ये नेक्स्ट स्टेप हे आहे की आपल्याला जे आहे आपण जे फील्ड एंटर केला होता बघा इथं वर हे जे यांना आपल्याला फिनिश मेल मर्ज करायचं आहे जेणेकरून आपले 2 ॲड्रेसेसचे लेटर इथं जनरेटेड व्हायला पाहिजे. तर बघा इथं मेलिंग टॅबमध्ये आपल्याला जायचं आहे. मेलिंग टॅबमध्ये गेल्यानंतर बघा इथं फिनिश अँड मर्जचे ऑप्शन दिसत आहे. तर अशा प्रकारे इथं क्लिक कर, तुम्ही प्रिव्ह्यू पण बघू शकता. तर फिनिश अँड मर्जवर अशा प्रकारे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंटवर क्लिक करून ओके करायचं आहे. एक्झाममध्ये तुम्ही फिनिश मेल मर्ज केल्यानंतर तुमचे डायरेक्टली जे आहे 2 लेटर्स तुम्हाला तिथं दिसायला लागतील. मायक्रोसॉफ्ट वर्ड असल्यामुळे अशा प्रकारची आपल्याला इथं सेटिंग करावी लागत आहे. तर बघा हा फर्स्ट लेटर आहे आपला बघा एम समर्थ सर्व्हिसेस M/S गावलबाग इंदिरानगर अहमदनगर. हा सेम लेटर ह्या ॲड्रेसेसचा इथं एक तयार झालेला आहे. आणि दुसरा जो लेटर आहे आपला हा खाली आपण स्क्रोल डाऊन करू तर इथं हा दुसरा लेटर बघा चिंतामणी सर्व्हिस B6 अजिंक्य तारा नगर मुंबई 72. तर अशा प्रकारे बघा फॉर्मॅटिंग तुम्हाला करायची आहे. खूप सारे मुलं काय करत असतात जे फिनिश मेल मर्ज आहे ते विसरून जातात करणं. तर त्यामध्ये तुमचे काही मार्क इथं डिडक्ट होतात. तर तुम्हाला आठवण ठेवायची आहे की फिनिश मेल मर्जसुद्धा तुम्हाला इथं करायचं आहे. मित्रांनो आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. थँक्यू.